माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांना आम्ही लवकर आजी करणार आहोत। त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवणार आहोत। केंद्रात पाठवल्यानंतर त्यांनी राज्यात येऊ नये अशी आमची इच्छा आहे। राज्यात आल्यावर आमचं मंत्रिपद अडचणीत येईल असे मिश्किल भाष्य आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलं। अकोलनेर येथे धर्मबीज सोहळ्यात कर्डिले बोलत होते। व्यासपीठावर डॉक्टर विखे पाटील यांच्या समवेत भाजप नेते उपस्थित होते। डॉक्टर विखे पाटील यांनी व्यासपीठावर 2 आजी आमदार आहेत, पण मी माजी खासदार आहे, मी फक्त बोलण्याचं काम करू शकतो असं विधान केलं होतं। त्यावर कर्डिले म्हणाले, आमच्या मंत्रिपदाला अडचणीचं ठरू नये यासाठी डॉक्टर विखेंचे पुनर्वसन राज्यातील राजकारणापेक्षा केंद्रात करणार आहोत। राज्यातील राजकारणापेक्षा केंद्रातील राजकारणात विखेंसाठी चांगलं आहे। खासदार साहेब आता नियमित खंत व्यक्त करतात की मी माझी त्यांना लवकरच आजी करण्याचं काम 100% केलं जाईल, एवढं नक्की निश्चितपणे आपल्याला सांगू इच्छितो। आता त्यांना जे काय तो संधी द्यायची, ती काय राज्य सरकार राज्यामध्ये नाही द्यायची, त्यांना केंद्रामध्ये राज्यसभेवर पाठवण्याचं काम करायचंय। कारण ते जर कदाचित राज्यामध्ये जर आले तर परत आम्हाला मंत्रिपदाची अडचण होऊ नये म्हणून त्यांना केंद्रामध्ये पाठवण्याचं काम आम्हाला करायचंय। आता आमदार कर्डिले यांनी पुन्हा एकदा डॉक्टर विखे यांना केंद्रात पाठवण्याचं विधान केल्यानं विखेंना राज्यसभेवर संधी मिळणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। डॉक्टर सुजय विखे पाटील हे राजकारणातील फरडे वक्ते आहेत। त्यांची वक्तव्य वादग्रस्त ठरत असले तरीही ते जे खरं आहेत तेच बोलतात। डॉक्टर विखे पाटील यांनी त्यांच्या खासदारकीच्या काळात अनेक चांगले निर्णय देखील घेतले आहेत। कर्डिले साहेबांनी एकदा जबाबदारी घेतल्यानंतर अशी कुठलीही गोष्ट नाही जी पूर्ण होऊ शकत नाही। माऊली महाराजांनी 3 लोकांवर जबाबदारी दिली आहे, त्यापैकी 2 आजी आहेत, 1 माझी आहे। माझ्याकडे देण्यासारखं काही नाही, मी फक्त मार्गदर्शन करू शकतो। जो मार्गदर्शन करतो तो माझी आणि जो पैसे देतो तो आजी, असं आमच्याकडं नगर जिल्ह्यातलं राजकारण राहिलेलं आहे। त्यामुळे ते माझी होते तेव्हा मी खर्च करत होतो, आता मी माझी झाल्यामुळे सगळ्या खर्चाची जबाबदारी जावयांची पण